शेतकरी संघटनेचा व्यापारी आघाडीचा अध्यक्ष आहे। तर माझा एक अनुभव सांगायचा आहे की हे तंत्रज्ञानावर आज जी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुसार मी मोन्सॅन्टो कंपनीतर्फे अमेरिकेत गेलो होतो आणि तुमचं लाडकं पीक जे आहे ऊस तुम्हाला किती पिकतो? एका एकरमध्ये 50 ते 80 टन तिथे 250 टन पिकणारी व्हेरायटी तयार आहे। म्हणजे विचार करा, कमी जास्त पावसाचा मार दिलाय तरी ते 200-250 टन पिकणारा ऊस तुमच्या शेतात लागू शकते। जर शेतकरी संघटित झाला आणि तंत्रज्ञान जर तुमच्या दारात आलं तर खऱ्या अर्थानं तुमची गरिबी दूर होईल। कारण जोपर्यंत इतर देश तंत्रज्ञानाचा जो वापर करत आहे ते तंत्रज्ञान जर तुमच्या शेतात पोहोचलं नाही तर तुम्हाला सरकारी मदतीशिवाय जगता येणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज इथे पहिला प्रश्न उपस्थित केला होता की जय जवान जय किसान जो कारखाना आहे तुमचा बंद आहे आणि तुम्ही विनंती केली आहे। आमच्या विदर्भात 60 साखर कारखाने येऊन गेले आजपर्यंत, कारण की विदर्भ हमखास पावसाचा प्रदेश आहे, परंतु साखर कारखानदारी टिकली नाही। बरेचसे साखर कारखाने भंगारात गेले, परंतु त्याच्या मागं जे बँका बुडीत निघाले, आमचे शेअर्स गेले। तुमच्या भागातलं तसं होऊ नये, तो सरकारने चालवायचा की प्रायव्हेटनी चालवायचा हा विषय शेतकऱ्यासाठी दुय्यम आहे। पण ते असे कारखान्याचं भांडवल वाया जाऊ नये, कारण की साखर कारखान्याचं भांडवल वाया म्हणजे शेतकऱ्याच्या खिशातला पैसा, बँकेतला पैसा बर्बाद होणार आहे। आणि तोच जर कारखाना उत्पादक झाला तर इथल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल असा मला वाटते। त्यामुळे तुमची योग्य मागणी आहे आणि सरकारने त्या दिशेने विचार करावा। कारण की यवतमाळ जिल्ह्यात माझ्याही शेजारी 35 कोटीचा कारखाना बँकरप्ट झाला, 14 कोटीला एका प्रायव्हेट पार्टीला विकला आणि तिथं आज 2700 रुपये भाव देत आहे। नाहीतर हा कारखाना भंगारमध्ये कोणी चोरून येईन, मोटर चोरून येईन, स्ट्रक्चर चोरी जाईल, पण देशाचं त्याच्यात नुकसान आहे। तर शेतकऱ्याच्या आज तुम्ही जी मागणी केली आहे तीच विनंती मी सदाभावना करतो। कशा पद्धतीने तो कारखाना सुरू करायचा आहे तो तुमचा विषय आहे की प्रायव्हेटला द्या, सरकारी द्या, आम्हाला त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही। शेतकऱ्याला न्याय मिळणे याच्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत। तसंच STBT म्हणजे तणनाशक बीटी कापसाचं तुमच्या भागात म्हणजे तुम्ही लावत नाही, परंतु विदर्भात कोरडवाहू शेतीतलं यवतमाळ जिल्ह्यातलं जगातलं सगळ्यात जास्त पेरा असलेला यवतमाळ जिल्हा आहे। महाराष्ट्राचा 13% पेरा एकट्या यवतमाळ जिल्ह्यात होतो आणि ते 17% उत्पादन त्या जिल्ह्यात होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे हरणाचा विषय जो मांडलेला आहे, माझ्या मते हरणं बऱ्याचशा देशात त्याची शेती करतात। वन्य प्राण्याची शेती आपल्या देशात सुरू झाली पाहिजे। मग हे जे येणारं हरण आहे ते तुम्हाला त्रास न देता तुमची एक बकरी गाई किंवा त्याचं मांस विकण्याच्या दृष्टीनं तुम्ही सुद्धा पोहोचू शकाल। बरं, न्यूझीलंड सारखा देश तिथं कोणतंच पीक घेत नाही, त्या देशात फक्त वन्य प्राण्याची शेती करतात। सगळं मांस हरणाचं कोरिया, जपान, चीन, तैवान अशा देशात निर्यात करतात। मग त्या देशात होत आहे वन्य प्राण्याची शेती। म्हणजे इव्हन तुम्हाला सांगतो वाघाची शेती चीनमध्ये होत्या। आता त्याचा तुम्हाला सांगतो वाघाच्या शेतीचा उपयोग काय, तुम्ही युट्यूबवर टाका, टायगर फार्मिंग टाका, व्हिएतनाम आणि चायना या देशात वाघाची सुद्धा शेती करते। कारण की चीन एक असा देश आहे की तिथं 2/3 भाग हा हिमालय आहे, त्यामुळे तिथं गुडघ्या आजार किंवा खूप आजारी पडते। वाघाच्या बोनची वाईन तिथं पिली म्हणजे तिथं औषध म्हणून ते वापरतात। त्यामुळं कोणतीच गोष्ट टाकाऊ नाही आहे, एक तर ती गोष्ट वापरायची आहे नाही तर ती त्रासदायक आहे। त्यामुळं हरणं आमचे काही दुश्मन नाही आहे। कोंबड्या पाळल्यानंतरच कोंबड्या वाढल्या, हरणं पाळले तरच हरणाची संख्या वाढणार आहे, वाघ पाळले तरच वाघाची संख्या। म्हणजे इको सिस्टीम जे आहे हे सिस्टीम प्रगतीत कसं त्यांना समाविष्ट करायचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आज मला काही मी
मला काही इथं बोलवलं नव्हतं, परंतु मी माझ्या समस्या मांडल्या. आणि सदाभाऊकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे, कारण की ST-BT कापसाचा प्रश्न त्यांनी विधान परिषदमध्ये मांडला आणि त्यांनी खरोखर हा विषय राजकीय पटलावर आणलेला आहे. कारण ST-BT लावणे हे गुन्हेगारी आहे, कारण की सरकारनं जोपर्यंत परमिशन देत नाही. परंतु आज आम्हाला सगळ्यात मोठा आधार सदाभाऊ खोत आहे. आमचं प्रतिनिधित्व, आमचं प्रतिबिंब खऱ्या अर्थानं सदाभाऊच्या रूपानं विधान परिषदमध्ये आहे आणि मी त्यांचा फार आभारी आहे. यवतमाळ जिल्ह्यातून आलो, मी अनेक देशाचे दौरे केले आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीत, आणि असंच तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत मिळावं हीच माझी इच्छा आहे. एवढं बोलून माझे शब्द संपवतो.